इंडियाज गॉट लॅटनची बारी आली। नमस्कार मंडळी, मी नील, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। असं बोलतात ना, इज्जत कमवायला वर्षोवर्ष लागतात आणि त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे ती कशी जपता येईल। कारण तुमची एक चूक तुमची वर्षोवर्षी कमवलेली इज्जत। समीर रायना नावाचा हा पोरगा आहे, ज्याचा शो आहे आयजीएल म्हणजे इंडियाज गॉट लॅटन। त्याला स्वतःची तर इज्जतची काही पर्वा नाही, पण रणवीर भाऊ, तुला वर्षोवर्ष स्ट्रगल केल्यानंतर ही जी इज्जत भेटलेली, जो तू एवढा पैसा कमवलेला, तुझे जे पॉडकास्ट आहेत जे एवढे छान आहेत, नामांकित लोक तुझ्या पॉडकास्टला आलेले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून तुला बेस्ट क्रिएटरचा अवॉर्ड पण भेटलेला आहे। तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती भावा। तर नक्की काय मॅटर आहे, चला आपण पाहूया। वॉच युअर पेरेंट्स हॅव सेक्स एव्हरी डे फॉर द रेस्ट। काय बोलतोय हा? Watch your parents have sex every day for the rest of your life. क्या हो गया रणवीर भाई को? अपने पकड़ लीजिए तुरंत। Or would you join in once and stop it forever? Join in what the fuck? भावानी इतकं काहीतरी चांगलं बोलले की लोक सर्व ओ करायला लागलेत, पण रणवीरला माहित नाही की समीर रायना कोण आहे। ओ करतात आहे ना, हा समीर रायना त्याला चण्याच्या झाडावर चढवत आहे आणि रणवीरला समजत नाही। त्याचं मानसिक संतुलन बिघडले वाटतं। बघा, समीर रायनाने त्याला असं चण्याच्या झाडावर चढवलंय ना, समीर रायनाला पण माहिती आहे याचे नंतर इफेक्ट खूप खतरनाक पडणार आहे। सर्व त्याला ओ करून करून चण्याच्या झाडावर चढवत आहे आणि तो पण एकदम फुल जोश मध्ये आला आणि पुढे येऊन असं त्याला जसं असं वाटतं की त्याने काहीतरी मोठा तीर मारलेला आहे भावानी। पण त्याला हे नाही माहिती की त्याला ओ करून त्या चण्याच्या झाडावर चढवत आहेत, पण त्या समीर रायनाला हे नक्की माहिती आहे की याचा खूप बॅड इफेक्ट होणार आहे रणवीर भाऊवर। बघ कसं असतं माहिती आहे का, जेव्हा माणसाकडे भरपूर पैसा येतो ना, तेव्हा माणसाची बुद्धी ही भ्रष्ट होते। असंच काहीतरी याची पण बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। भाऊ असं बोलतोय की जेव्हा आईबाप रात्री ते तेव्हा तू पाहिलंय का? मग आता ते बोलायला पण नाही जमत आहे। कसं ही लोक बोलतात काय माहिती। आणि जर माहिती आहे तुझ्याकडून ही चूक झाली तर एडिटिंगच्या टाइमला ते कट केलं पाहिजे होता तो पार्ट। एवढे मोठे तुम्ही इन्फ्लुएन्सर आहे, तुमच्या मनातून असे शब्द निघतातच कसे? बघा, याचे दोन इम्पॅक्ट निघू शकतात। एक तर व्हायरल व्हायसाठी, फेमस व्हायसाठी, अजून व्हायरल व्हायसाठी यांचा हा पॉडकास्ट, नाहीतर दुसरा की यांच्याकडून ही चुकी झालेली आहे आणि आता परत येऊन नंतर माफी मागणार आहे। बस असेच करतात आजकालचे लोक, असेच करतात। पहिला काहीतरी चुका करायच्या, काहीतरी एखाद्या गोष्टीला टार्गेट करायचं आणि नंतर येऊन मग माफी मागायचं, फेमस झाल्यावर माफी मागायचं, बस। आणि तो विषय तिथं संपवून द्यायचा। आणि नंतर तो काय बोला, और वुड यू जॉईन इट अँड स्टॉप देम फॉर एव्हर। कसं 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 सुचतं रे भावा तुला हे असं बोलायला? हा, स्टॉप करायचं त्यांना? मला स्वतःला काही समजत नाही, मी काय बोलू या गोष्टीवर। असो, त्याच्यापेक्षा भयानक पुढचा व्हिडिओ आहे, तो बघा। नारी हीच शक्ती असते, या नारीला पण बघा। वजाइना में सेंसेशन कभी वजाइना देखी है मां से निकलने के बाद? डायरेक्ट शिवी देते व्हॉइसच्या मेन पार्टला, डायरेक्ट व्हॉइसचा मेन पार्ट। पोरं पण अशी शिव्या नसतील देत ऑन कैमरा, म्हणजे मां से निकलने के बाद वो कैसा देख सकते पर? हाँ आणि ही लोक सगळे हसतात बघा, कसे हसतात बघा। हिने मोठा जोक मारलाय। या सगळ्या गोष्टीमध्ये ना मला एक हुशार पण दिसला असेल ना, तर आशिष चंचलानी भाऊ हुशार दिसला होता। तो भाऊ काय बोलला नाही आणि गपचूप मजा घेतो, गपचूप बसलाय, पण तो काय असं वाईट काय बोलला नाही तो। त्याच्यामुळे मला तो फक्त एकच मुलगा हुशार दिसला, आशिष चंचलानी। मुलगी शिकली, प्रगती झाली, भरपूर प्रगती केली या ताईनी। अशी प्रगती केली की डायरेक्ट ऑन कॅमेरा माणसांच्या मेन पॉईंटवरून ती डायरेक्ट बोलत आहे। असो, आता यांनी रणवीर भावानी माफी मागितलेली आहे सर्वांची, पण रणवीर भावाची जी इज्जत होती ती आता भरपूर लोक त्याला अनफॉलो करतात, अनसबस्क्राईब करतात या चॅनलला। भावानी खूप मेहनत करून जी इज्जत कमवलेली, जी पॉडकास्टमध्ये तो दाखवायचा, आणि ती सर्व इज्जत गेली। कशाला जाता अशा शो मध्ये जर तुम्हाला तुमच्या तोंडावर कंट्रोल नसतो? आता भुगता। चला आज इथंच थांबूया। भावा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमची मतं मांडा की तुम्हाला याबद्दल काय वाटतंय।
आणि पुढच्या एपिसोडला तयार राहा. तेव्हापर्यंत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझ्या व्हिडिओला लेटन करू नका.